मार्गदर्शन मागवण्याच्या पत्राला देखील जवळपास 15 ते 20 दिवस झाले. आतापर्यंत कोणतीही हालचाल त्यामध्ये दिसून येत नाही. शेतकऱ्यांची गळचेपी करून या ठेकेदारांचे घरं भरण्याचं काम या ठिकाणी शासन करतं की काय. 8 तारखेला श्री बावनकुळे साहेब यांचा जालना दौरा आहे. प्रोटोकॉलमध्ये जर का याची दखल जर घेतली नाही तर मग ज्या ठिकाणी साहेब येतील त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला जाऊन आम्ही आमच्या परीने आंदोलन त्यांच्या समोर सुद्धा करू शकतो. प्रशासनानं त्यांना जर सांगितलं तर ते या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट देतील आणि आमचा प्रश्न मार्गी लागेल. तर त्या उपर जर ते आले नाही तर आम्ही सुद्धा त्यांचा कार्यक्रम हा जालन्यामध्ये होऊ देणार नाही, एवढा निश्चय आमच्या शेतकऱ्याचा होईल. आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा आजचा 96वा दिवस. या एवढ्या प्रदीर्घ कालावधी या आमच्या आंदोलनाला होऊन देखील फक्त सुनावण्या घेण्याव्यतिरिक्त कोणतंही काम हे या प्रशासनानं केलं नाही. याआधी हादगल साहेब असताना सुद्धा ज्या सुनावण्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये काय मूल्यांकन आलं, किती पाईपलाईन धरली, किती विहीर धरली, त्याचं काय मूल्यांकन आलं याची कोणतीही माहिती आम्हा सर्व शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत प्रशासनानं दिली नाही. तसंच मूल्यांकनासंदर्भात मार्गदर्शन मागवण्यासाठी MSRDCकडे आणि प्रशासनाकडे स्थानिक प्रशासनानं सरकारकडे आमच्या मागणीचं निवेदन सादर केलं होतं आणि त्यांनी मार्गदर्शन मागवतो असं सुद्धा आम्हाला सुचवलं होतं. परंतु आता जवळपास त्या आंदोलनाला देखील आणि मार्गदर्शन मागवण्याच्या पत्राला देखील जवळपास 15 ते 20 दिवस झाले. आतापर्यंत कोणतीही हालचाल त्यामध्ये दिसून येत नाही आणि प्रशासन काय करतं हे आम्हाला आतापर्यंत काय प्रयत्न चालू आहे प्रशासनाचे हे कुठेही सांगण्यात आलेलं नाही. आताच 1-2 कालची एक बातमी आहे की शेलूला सुद्धा याच आमच्या मागणीसारखंच की ज्याप्रमाणे या टेंडरची कॉस्ट वाढवण्यात आली 36% अबोव या ठेकेदाराला देण्यात आलं, त्याप्रमाणे 36% अबोव मग शेतकऱ्याला का दिलं जात नाही हा प्रश्न ज्यावेळेस शेतकऱ्यांनी विचारला त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेब यांना पळता भुईत थोडी पडली आणि त्या शेतकऱ्यांना उत्तर देता नाही आलं. म्हणजे सांगायचं काय की प्रशासन कुठंतरी शेतकऱ्यांची गळचेपी करून या ठेकेदारांचे घरं भरण्याचं काम या ठिकाणी शासन करतं की काय असं आम्हाला सगळ्या आता शेतकऱ्यांना वाटू राहिलं आहे. 8 तारखेला श्री बावनकुळे साहेब यांचा जालना दौरा आहे. जर या दौऱ्यामध्ये त्यांनी जर आमच्या या आंदोलनाला येऊन भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या जर मागण्या ऐकून घेतल्या तर त्यांच्याही सुद्धा लक्षात येईल की या एवढ्या शहराजवळच्या जमिनी असताना, एवढ्या महागाईच्या जमिनी असताना ही प्रशासनाची चूक आहे की कमी मूल्यांकन या शेतकऱ्यांचं काढलेलं हे त्यांच्या लक्षात येईल. नक्कीच आमचा प्रश्न त्या ठिकाणी सुद्धा मार्गी लागू शकतो. पण जर प्रोटोकॉलमध्ये जर का याची दखल जर घेतली नाही तर मग ज्या ठिकाणी साहेब येतील त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला जाऊन आम्ही आमच्या परीने आंदोलन त्यांच्यासमोर सुद्धा करू शकतो, एवढंच आम्ही सांगतो. आम्ही आता त्याची दिशा ही या 2 दिवसात ठरवून घेऊ. त्यांनी जर का त्या ठिकाणी याची दखल जर नाही घेतली, प्रशासनानं जर त्यांना कळवलं नाही की असं आंदोलन तुमच्या भागात, कारण हा पुनर्वसनचा जो विषय आहे तो सुद्धा श्री बावनकुळे साहेब यांच्याकडेच आहे, ते खातं सुद्धा बावनकुळे साहेब यांच्याकडे. म्हणजे आमचा नक्कीच प्रश्न ते सुद्धा मार्गी लावू शकतात. त्यांनी जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि प्रशासनानं त्यांना जर सांगितलं तर ते या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट देतील आणि आमचा प्रश्न मार्गी लागेल. तर त्या उपर जर ते आले नाही तर आम्ही सुद्धा त्यांचा कार्यक्रम हा जालन्यामध्ये होऊ देणार नाही, एवढा निश्चय आमच्या शेतकऱ्याचा होईल.